माथेरान या 800 मीटर अंतरावर असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी 5000 मिलीमीटर पावसाची नोंद होते। त्यामुळे मागील काही वर्षात माथेरानमधील पावसाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत असतात। पावसाळ्यातील 4 महिने पर्यटकांची चांगली गर्दी असल्याने पावसाळी पर्यटन हंगाम माथेरानच्या व्यावसायिक यांच्यासाठी नेहमीच मदतगार ठरत असतो। मात्र त्याच पावसाळी पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे येथे आल्यावर आणि काही पर्यटक नेरळ रेल्वे स्टेशन येथूनच प्लास्टिक रेनकोट घेऊन पावसाचा आनंद घेत असतात। परंतु पावसाचा आनंद घेतल्यावर आपल्या परतीच्या प्रवासात हे पर्यटक खरेदी केलेले रेनकोट तेथेच टाकून जातात, तर काही पर्यटक जंगलात फेकून देतात। त्यामुळे पावसाळ्यानंतर माथेरानमधील जंगलात आणि रस्त्यांच्या दुतर्फा प्लास्टिक रेनकोट यामुळे शहर अस्वच्छ होण्यास मदत होते। त्यामुळे माथेरान नगर परिषदेने यावर्षी आपल्या पर्यटन आणि नियोजन समितीच्या बैठकीत यूज अँड थ्रो स्वरूपातील प्लास्टिक रेनकोटवर बंदी घालण्याचा निर्णय सभापती शिवाजी शिंदे यांनी घेतला। त्या निर्णयावर नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी स्थायी समितीमध्ये शिक्कामोर्तब केले। 13 एप्रिल 2026 रोजी हा निर्णय झाला असून त्यानंतर पालिकेने माथेरान शहरातील व्यापारी मंडळ यांना बैठकीसाठी बोलावून घेतले। नगर परिषद सभागृहात आयोजित बैठकीला नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष संतोष शेलार, मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि नियोजन समिती सभापती शिवाजी शिंदे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते। या बैठकीत व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राजेश चौधरी यांनी भूमिका मांडली। शेवटी व्यापारी वर्गाने यूज अँड थ्रो याबाबत पालिकेच्या प्रस्तावाचे आणि शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी रेनकोट बंदी घालण्याच्या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन केले। यूज अँड थ्रो पद्धतीचे रेनकोट यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पालिका कारवाई करणार आहे। दरम्यान माथेरान नगरपालिकेने प्लास्टिक बंदीचा रेनकोट यूज अँड थ्रो निर्णय कायम केला। व्यापारी वर्गाला नगरपालिका सॅम्पल म्हणून यांची तपासणी मुख्याधिकारी करणार आहेत। मात्र यूज अँड थ्रो स्वरूपातील रेनकोटवरील बंदी मात्र कायम आहे। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी, नेरळ, माथेरान।